येस. आज तारीख 27 आणि आपण चाललो सिलिगुडी ते वाराणसी. चला सुरुवात करूया. ओम गम गणपती महा, ओम नमः शिवाय. चला आता चहा पाणी घेऊन आपण 4 वाजेपर्यंत निघणार इथून. टायगर 625 किलोमीटर सिलिगुडीपर्यंत झालेलं आहे. ते आपण आता 0 करतोय. 4:05 झालीत, म्हणजे 4 ऑलमोस्ट झालेले आहेत आणि आपण आता निघालो आहे. हा बघा, पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे आपल्या प्रवासाचं. Keep right to stay on National Highway 27. ऑल सेट. येस. कसला झमाझम पाऊस आला बघ. हे समोर दिसतंय हे सिलिगुडी शहराचा नजारा आहे. आणि जितके दिवस आम्ही होतो सिलिगुडीमध्ये तितके सगळे दिवस आपल्याला पाऊस लागला. टाटा बाय बाय सिलिगुडी. सिलिगुडी हे वेस्ट बेंगॉल राज्यातलं 2 नंबरचं सर्वात मोठं शहर आहे. चिकन स्नेक म्हणून ओळखलं जातं बार्ट सिलिगुडी शहराचा. मिलिटरी, CRPF सगळे इथं यांचं बेस स्टेशन आहे इथं आणि फुल सेफ आहे. काही प्रॉब्लेम नाही. सिलिगुडी इज सेफ फॉर डे नाईट. आणि हे आता सगळे ट्रक्स चालू आहेत या रस्त्याने वर्दळ बिहारमध्ये. बिहारच्या दिशेने चालले सगळे आता ट्रकवाले. 4:45 वाजलेत. बाहेर बघ उजाडलंय सगळं अगदी. वेस्ट बेंगॉल बॉर्डर आता जवळ आली आणि बिहारमध्ये आपण एंट्री करणार आहोत थोड्याच वेळात. पेट्रोल पंप मात्र सगळीकडे ओपन आहेत डे नाईट. ट्रकवाले कसे ट्रक लावून झोपलेत रात्रीचे. दोन्ही बाजूला ट्रक लावलेत. चहाच्या टपऱ्या पण उघड्या आहेत. ही बॉर्डर आहे बिहारची. इथून आता 4 लेन रस्ता सुरू होणार एक 5 मिनिटात. अरोरिया 93 किलोमीटर आहे इथून. 4 लेन रस्ता आता सुरू झाला आहे. क्लिक बघ. चला फोर लेन हायवे सुरू झाले.
4:53 6 वाजता आपण अररिया गावामध्ये पोहोचलो आहे. अररिया जंक्शन. इथून मुझफ्फरपूर 245 किलोमीटर, पटना 324. Turn right onto National. इथून 27 घ्यायचं आपल्याला आता, राईट टर्न घेऊन. इकडे Continue on National Highway 27 for 1.5 आपण कसा kilometers. उलटा येतो तो. दरभंगा 185, पटना 324. आता रस्त्याची अवस्था बघ काय ती, खड्ड्याची. मुझफ्फरपूर 81, गोरखपूर 302. तेव्हा फर्स्ट टाइम दाखवला आहे गोरखपूरचा बोर्ड. आता वाजलेत 8:45. आता कुठे ऊन आलंय, कारण आतापर्यंत पाऊसच पडत होता 8 वाजेपर्यंत. आणि हे बिहारचं ट्रॅफिक. पटना 157 किलोमीटर. Keep left to stay on National Highway 27. गया 186, पटना 98, हाजीपुर 62, Keep right to take the flyover. नेक्स्ट 22. यात आपण मुझफ्फरपूरवरून अंतर बघितलंय. बरोबर 10 वाजता आपण मुझफ्फरपूरला आलोय. सरळ जायचं आपल्याला गया. हा गाजीपूर रस्ता आहे. मधौल, पस्तीस किलोमीटर इथून गाजीपूर राहिलं. सकाळचे वाजले 10:07. एकदम नवीन आहे रस्ता ना. Exit the roundabout onto National Highway 139W. ब्रिजवर Continue on National Highway 139W for 1.5 kilometers. दाखव आता. बरोबर. हो बरोबर. Head toward Sarai Road, Kunhara Ghat Road. Meters, use turn right to National Highway. Use the right lane to turn right to stay on National Highway 22, then turn right. Turn right toward National Highway 22. एका साईडने ट्रक थांबून आहेत. हा आरा छपरा रोड.
येणारी आठ वाटतं ती. एक साइड का जाम केली तेच कळत नाही. हे बघ राईट साइड कम्प्लीट जाम दिवसभर 24 तास. अडकले ते पण टुरिस्टच आहेत. हे इथले असते तर ह्या बाजूने आले असते. लोकल असते तर रॉंग साईडने आले असते. तो ट्रक निघाला आहे म्हटल्यानंतर रनिंग मध्ये आहे ट्रॅफिक असं वाटतं ना. त्याच्या मागे राहतात गाड्या पुढे जाऊन फसले. डिवायडर क्रॉस करून येणं शक्य नाही. जो हुशार आहे तो आधीच यायला लागलाय रॉंग साईडने. हे बघ गावात जायला सांगतोय. सरळ गेलो तरी हायवेच आहे 5 मिनिटं. धर ना. हे बघ बैठलेस बाया. सरळ 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 ह्याच रस्त्याने आलेलो बाहेर माहिती. असंच बाहेर आलेलो. गार्डचा तो स्क्रू लागला तो. हा बघा बसचा रूट. आरा छपरावरून कट मारून इकडे आलो ह्या गावात. आईच्या गावात 12च्या भावातच जाणारा रस्ता आणि बस चालली आहे या रस्त्यावरून. समोरून 2 व्हीलर जरी आली तरी अवघड आहे परिस्थिती. दोन्ही बाजूला खोल. नो साईड पट्टी. आम्ही चाललोय बसचा आधार घेत हळूहळू. चला बाबा. तो कुठे गेला आतमध्ये. Continue on Ara Barahara Wakana Road for 10 kilometers. बिहार ग्रामीण बँक केशवपूर भोजपूर. वाजलेत दुपारचे 12:22. दुपार झालेली आहे. टेम्परेचर 38 डिग्री. $213 किलोमीटर शिल्लक आहे अजून. आता तर
चांगलं सिंगल लेन लागलेलं आहे. कोचेस आता जवळ येणार आहे. कोचेस पासून परत 4 लेन हायवे सुरू होणार, तो अगदी शेवटपर्यंत, आंबोलीपर्यंत. कर्जा लेफ्ट साइड पटना, राइट साइड बक्सर. Turn right onto Service Road. यस मैम. In 500 meters, join with National Highway 922. छानपैकी प्रवास झाला, अगदी जबरदस्त आतापर्यंतचा. आणि 550 किलोमीटरचं ड्रायव्हिंग झालं आहे 12:30 वाजेपर्यंतच. अरे अगदी नाही, मस्त अगदी. आता फक्त 200 किलोमीटर राहिलं आहे. ओनली 200 किलोमीटर्स. आता आपण फर्स्ट क्लासपैकी हॉटेल बिटेल बघू शकतो. जेवणासाठी धाबा वगैरे मिळाला, सगळे खुश एकदम. आणि आमचे मागचे सेनापती त्यांनी फार चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे GPS BPSच्या बाबतीमध्ये. हा बघा बक्सरला जाणारा रोड, स्टे ऑन 922. बक्सर 75 किलोमीटर बक्सर आहे. 21 किलोमीटरवरून लेफ्ट टर्न आपल्याला घ्यायचं आहे. जगदीशपूर लेफ्ट. Turn left. Continue for 1 kilometer. पुन्हा Left onto State Highway 102. स्टेट हायवे 102. हे कुठलं गाव? Continue on State Highway 102 for 12 kilometers. मोहनिया, जहानाबाद. मोहनिया 107 राइट साइड. आरा लेफ्ट साइड 27. पटना 79 किलोमीटर. 400 meters, turn right. आपल्याला मोहनियाला जायचं आहे 95 किलोमीटर. जगदीशपूरमध्ये आपण आलो आहे. Turn right. In 500 meters, join with National Highway 319. नॅशनल हायवे 319 वरती आलो. आता निवांत प्रवास करायचा. आता अल्टी पलटी काही नाही. आता फक्त 4 लेन. दुपारचे 1:30 वाजत आले आणि जगदीशपूरमध्ये आपण आलो आहे. जस्ट पास केलं आपण जगदीशपूर. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला थांबलो एका धाब्यावर.
हा एक बिहार बॉर्डरवरचा एक धाबा आहे, समोर पेट्रोल पंप. आणि भूक लागली म्हणून आम्ही इथं थांबलो आहे. 2 थाळी मागवल्यात. लड्डू गोपाल धाबा. जेवण आलेलं आहे शाकाहारी शुद्ध. आम्ही जेवायला सुरुवात केली आहे. बटाटा भाजी छान. लड्डू गोपाल धाबा एवं फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपण आता जेवलो. आता निघूया. 3 वाजत आले दुपारचे. चला. फर्स्ट क्लास जेवण झालेलं आहे. शाकाहारी चांगलं जेवण आहे. म्हणजे बिहारमध्ये असलं तरी पण मस्त होतं. जेवण शाकाहारी चांगलं, अगदी व्यवस्थित फर्स्ट क्लास. पोटोबा भरलेला आहे. आता निवांत आपण प्रवास करू शकतो. चली के 3 वाजत आलेत. जस्ट जेवण झालं आपलं लड्डू गोपाल धाब्याला. आणि आता आपला ETA वाढलेला आहे. 8 वाजता दाखवत आहे. 288 किलोमीटर ॲट रीवा MP. आज मोठं रेकॉर्ड होणार आपलं ना, ते म्हणजे UP बिहार आपण एका दिवसात क्रॉस केलं. Right to take the flyover. पश्चिम बंगाल ते थेट मध्य प्रदेश. आजचा जवळपास 960 किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे थेट Keep right to take the flyover. पश्चिम बंगाल मधलं जे सिलिगुडी शहर आहे त्या शहरापासून बिहार, अख्खा बिहार क्रॉस करून त्यानंतर पुन्हा आपलं उत्तर प्रदेश, हे 2 राज्य क्रॉस करून आपण MP म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपण जाणार. आणि रीवामध्ये आज मुक्काम करायचं ठरलेलं आहे. कारण आपण अगदी प्रवास व्यवस्थित करून जवळपास UP बॉर्डरपर्यंत 3 वाजेपर्यंत चालू आहे. आणि म्हणूनच आम्ही वाराणसीला न थांबता रीवापर्यंत जायचा विचार केला आहे. तर रस्त्यावरती काहीही ट्रॅफिक नाही आहे. नॅशनल हायवे नंबर 319 अगदी तुरळक ट्रॅफिक आहे. त्यामुळे गाडी चालवताना काही प्रॉब्लेम आता नाही आहे. आणि आमची नवेली टोयोटा हायक्रॉसने जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे या संपूर्ण ट्रिपमध्ये. त्याचं सर्व्हिसिंग पण सिलिगुडीमध्ये आम्ही केलं 10,000चं. अँड नाव इट्स ऑल गुड टू ड्राईव्ह अंटिल नेक्स्ट सर्व्हिसिंग. नॅशनल हायवे 19 वर पदार्पण होतंय. इथून राईट घ्यायचं आपल्याला. In 500 meters, keep right to take the flyover. यावर बरोबर 3 वाजता आपण नॅशनल हायवे 19 वर आलो. Continue for 2 kilometers. ही अशा टाईपची कन्स्ट्रक्शन आहे तिकडे बिहारमध्ये ना. प्लास्टरिंग कमी नसलेल्या बिल्डिंग सगळ्या ओबडधोबड बाहेरून दिसणाऱ्या. बिहार बॉर्डर खतम. आणि आपण आता उत्तर प्रदेश बॉर्डरमध्ये एंट्री करणार आहोत. हे बघा दोन्ही साईडचे बॉर्डर चेकपोस्ट पॉईंट.
आता इथे. नौबतपूर 18. नौबतपूरला आहे ती बॉर्डर. मोहनिया टोल प्लाझाला आलो आपण. उत्तर प्रदेश में आपका स्वागत है. यूपी मध्ये आपण आलेलो आहोत. नौबतपूर बॉर्डर ही नौबतपूर शहर. बरोबर 3:30 वाजता आपण एंट्री केली उत्तर प्रदेशमध्ये. वाराणसीकडे पोचलो आपण बरोबर 3:56 आणि आता सर्व्हिस रोडने लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आपल्याला रीवासाठी. In 400 meters, join with National Highway 35. नॅशनल हायवे 35 आपण आता घेणार. MP पासिंगच्या गाड्या दिसायला लागल्या. हे बघ मिर्झापूर नागपूर 728 किलोमीटर. Keep right to take the 222 flyover. किलोमीटर. Continue on National Highway 35 for 4 kilometers. 93 किलोमीटर. आतापर्यंत 716 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आपला. संध्याकाळची वाजली 4. आणि सकाळी 4 ते संध्याकाळी 4 12 तास आपला. 12 तासाच्या प्रवासात आपण 717 किलोमीटर चालवली आहे गाडी. नॉन स्टॉप. जेवणाचा एक ब्रेक, चहाचा एक ब्रेक. सव्वा 5 वाजलेत आणि चहासाठी इथं ब्रेक घेतलाय. 30 रुपये. पदुमना घाट 5:45 वाजता आपण आलो. 830 किलोमीटर ड्रायव्हिंग झालं आतापर्यंत. सूर्य आता मावळणीला लागलाय ना. पाच वाजून 51 झालीत आणि आपण उत्तर प्रदेशची बॉर्डर क्रॉस करतोय आणि MP मध्ये प्रवेश करतोय.
संध्याकाळची 6:30 वाजत झालेत आणि आपण आता MP मध्ये सनसेट बघतोय. रिवा आता 52 किलोमीटर 1 तासाच्या अंतरावर आहे. 883 किलोमीटर ड्रायव्हिंग झालंय 6:25 आपलं. स्टील वी आर फ्रेश. मजा आ गया. साडेसात वाजेपर्यंत आपण रेवामध्ये पोहोचणार आणि अजूनही टेम्परेचर इथं 42 डिग्री आहे. संध्याकाळचा सूर्यास्त आपण MP मधून अनुभवतोय. जबरदस्त. MP मधला सनसेट आपण बघितला नव्हता. रेवा शहरात 7 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत बरोबर. अजून पण उजेड आहे आज 7 वाजता. एवढे दिवस नाही तर काळो घसायचा आपल्यासाठी. हो, खूप दिवसांनी उजेड बघतोय एवढं उशीरपर्यंत. मध्य प्रदेश मधलं सर्वात उष्ण शहर म्हणून रिवा या शहराची ओळख आहे. 41 डिग्री टेम्परेचर आहे संध्याकाळचं. आता हे बघ 41 डिग्री. पर्पल दिसतंय आकाश पूर्ण. लगेचच आम्ही 6 मिनिटात आमच्या हॉटेलला पोहोचणार आहोत. तर आता आपण जेवायला थांबलोय हॉटेल महाराजा रेवा. हॉटेल महाराजा रेवामधलं जेवण बघा, टेस्ट करून कसं आहे ते. रात्रीचे 9:15 वाजलेत. आपला डिनर झाला आहे आणि आपण थांबलो इथे हॉटेल महाराजा. ही गाडी आपली इथं थांबली लावलेली आहे. सकाळचे 5:30 वाजलेत आणि हा रेवा शहरातला हा